रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. घरात पोहोचलेली सर्वाधिक लोकप्रिय आणि सुपरहिट जोडी आपल्यासोबत आहे. शशांक आणि तेजश्री. खूप खूप स्वागत आहे दोघांचं. धन्यवाद. आता घराघरात म्हणजे शशांकचं शशांक आज काय खातोय इथपासून ते शशांकने मोबाईल कुठला बदलला इथपासून तेजश्रीचा आज कुठली साडी वगैरे ह्या चर्चा आम्ही खूप घराघरात ऐकतो. हो, हे खूप फॉर्च्युनेटली खूप चांगली गोष्ट आहे. खूप चांगल्या गोष्टी मराठी इंडस्ट्रीत घडत आहेत की जसं बॉलिवूडच्या हिरो हिरोईनना फॉलो केलं जातं. म्हणजे ते कुठला मोबाईल वापरत आहेत, कुठल्या ब्रँडचे कपडे वापरत आहेत, ते कसे वावरत आहेत, काय हेअरस्टाईल्स आहेत, काय कुठल्या प्रकारच्या साड्या नेसल्या जात आहेत, काय दागिने आहेत. हे जसं फक्त बॉलिवूडचं फॉलो केलं जायचं तसं आज मराठी इंडस्ट्रीचंही फॉलो केलं जातं आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप नशीबवान आहोत की ते आमच्या बाबतीत घडतं आहे. डेफिनेटली छान वाटतं आहे. कारण मानवी स्वभावच असा असतो की एखादी गोष्ट आवडली की आपण त्याचं अनुकरण करायला जातो आणि आपण ती आवडणारी गोष्ट व्हावं लोकांसाठी. ही गोष्ट खूप प्राऊड फील करून देणारी आहे आणि करिअरची खूप छान फेज आहे जिकडे आज लोकांना अगदी आम्ही काय बोलतो, कसे बोलतो, आम्ही काय थॉट शेअर करतो किंवा इन दॅट केस आम्ही अगदी कसे इथे चालतो आउटडोअरला शूट करताना इथंपासून लोक आम्हाला फॉलो करत आहेत. तर खूप छान वाटतं आहे. पण त्याच्याबरोबर एक जबाबदारी वाटते. कुठेतरी आपली सामाजिक बांधिलकी असते प्रत्येकाची समाजाशी. त्यामुळे वागताना वावरताना खूप सतर्क झालो आहे. मेरा दर्द भी मेरी आशिकी अब तुम अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन यांचं लग्न जेवढं गाजलं तेवढंच तुमची सध्या चर्चा आहे खूप की आता श्रीचं अरे बापरे लग्न आहे यांचं. अरे म्हणजे तुमच्याकडे किती तयारी चालू आहे मला माहिती नाही. पण मी जेवढ्या घरांमध्ये सध्या बघतोय अरे मग कधी आहे लग्न, मग ते कसं आहे, मग कसं आहे. तर तूच सांगा तर प्रेक्षकांना, कारण सगळेजण खूप खूप वाट बघतायत तुमच्या याची. आमच्याकडे तयारी म्हणजे एक परवाचाच एक किस्सा सांगते. माझ्या एका इंडस्ट्रीमधल्याच एका छान मैत्रिणीचा फोन आला आणि तिने मला विचारलं काय गं खूप धावपळ होत असेल ना आणि मग काय आता तुझी तयारी कितपत आली आहे, काही मदत लागली तर सांग. तर मी म्हटलं सध्या आमच्या दोघांची कंडिशन अशी आहे, तुमच्या प्रेमाखातर श्री आणि जान्हवीची कंडिशन अशी आहे की मी तिला म्हटलं तू जान्हवी बनशील 4 दिवस आणि शूटिंग करशील कारण मला वेळ मिळत नाही आहे माझ्यासाठी. त्यामुळे मला आत्ता ह्या क्षणी मला काय किंवा शशांकला काय मदत ही इतकीच होईल की तुम्ही कोणीतरी या आणि असा खो घ्या आमच्याकडनं आणि आमचं काम कंटिन्यू करा की 4 दिवस आम्ही आमच्या घरातल्यांबरोबर जाऊ आणि थोड्याशा तयारीमध्ये की थोडंसं आम्हाला जाणीव होईल की अरे तारीख जवळ येते. खरंय. म्हणजे लग्न म्हटलं ना शशांक किमान प्रत्येकजण एक 15 दिवस महिनाभर अरे ऑफिसला सुट्टी इकडे सुट्टी. शशांक मात्र आम्हाला म्हणजे तुम्ही दोघंही सेटवर दिसताय, बाकीचे तुमचे प्रोग्राम बघताय, मग ही शॉपिंग वगैरे कधी करणार, काय तयारी नाही. जसं आता तेजश्री म्हणाली की या सगळ्या कामांमधून आम्हाला खरंच वेळ मिळत नाही हे अगदी खरं आहे. पण आमची टीम जी आहे, थँक्स टू द टीम, कारण तीही तितकीच समजूतदार टीम आहे. ह्या सगळ्या तयारीला किती वेळ लागू शकतो याची पूर्ण त्यांना जाणीव आहे आणि मुळातच खूप सेन्सिटिव्ह माणसं आहेत, त्यांना नाती माहिती आहेत. त्यामुळं आमच्या घरातली नाती जपण्यासाठी त्यांनी आमच्याबरोबरचं नातं हे तितकंच खरं आणि सच्चं ठेवलेलं आहे आणि त्यांनी खूप आम्हाला तसा वेळ दिला आहे. म्हणजे सीनच्या मध्ये सुद्धा आम्ही जाऊन येतोय. जर एक 3 तासाचा आम्हाला जर गॅप आहे असं दिसत असेल ना ते आम्हाला येऊन सांगतात की 3 तासाचा गॅप आहे, पटकन तुम्हाला काही खरेदी उरकायची असेल, कुठे जायचं असेल, कोणाला बोलावणं करून द्यायचं असेल तर प्लीज पळा, करून या पटकन. त्यामुळे थँक्स टू द टीम, त्यांच्यामुळे हे सगळं शक्य होतं आहे आणि येस त्यांनी आम्हाला छानशी सुट्टीही दिलेली आहे या सगळ्या सिरियलच्या मोठ्या गडबडीतनं. त्यामुळं त्या सुट्टीत मात्र आम्ही नक्कीच आमचं लग्न आणि या सगळा सोहळा जो आहे तो एन्जॉय करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की इथे 2 कलाकारांमध्ये केमिस्ट्री चांगली असली म्हणजे समजूतदारपणा कलाकारांमधला तर सीन उठतात. तसंच आम्ही ऑफस्क्रीन सुद्धा इतके छान जेल झालो आहे ना सगळेच एकमेकांबरोबर की त्यांनी आम्हाला तर सुट्टी दिली आहे पण आमचं युनिट सुद्धा 7 तारखेपासून करायची सुट्टी घेईल आणि आमच्याबरोबर अगदी आमच्या सगळ्या सोहळ्यामध्ये असेल. गुडगुडू लागलो पाखरू लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी नाही कळले कधी. नाही कळले कधी जीव वेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी गूढ हुरहुरही श्वास गंधाळला. शशांकचा आणि माझा एक कॉमन फ्रेंड आहे की जो सांगतो अरे शशांकचा स्वभाव खूप चिडचिडा आहे, असं आहे तसं आहे, पटकन तो असा चिडतो, कूल आहे, खूप खडूस बोलतो, पटकन कुणाला घालून पाडून बोलतो. तुला काही अनुभव असा काय शशांकचा स्वभाव नेमका आता तुला आत्तापर्यंत आता कळला असेल? हे बघा काही गोष्टी कमेंट्स म्हटलेलं चांगलं असतं आणि तुमचा लाडका श्री त्याच्याबद्दल मी नाही चांगलं बोलता येते मला. माझ्या या बिचाऱ्या चेहऱ्याकडे अशीच लोक फसतात त्या बिचाऱ्या माझ्या बिचाऱ्या चेहऱ्याकडे बघा जरा. फसतात माणसं. नाही पण ही अशी माणसं फसत असतील ना तर मग प्रेम सगळ्यांनी करा. काय सांगशील म्हणजे नाही जोक सपाट. मला वाटतं प्रत्येक माणूसच त्या त्या परिस्थितीनुसार रिॲक्ट होत असतो. त्यामुळे मला वाटतं शशांक काय किंवा मी काय किंवा जगात कुणीच आपण असं नाही दाखवू शकत की ह्या माणसाला रागच येत नाही. तर चिडावं माणसाने, त्याच्यातूनही प्रेम वाढतं किंवा सगळेच इमोशन्स आपल्यामध्ये असले पाहिजे. जे शशांकमध्येही आहेत, तो प्रेमही तितकंच करतो, तो तितकाच प्रेमळही आहे, तो तितका शॉर्ट टेम्पर्ड आहे, त्याच्यात सगळे इमोशन्स आहेत आणि एक शॉर्ट टेम्पर्ड वगैरे मी आपलं मनाने म्हटलेलं आहे. म्हणजे शशांकचा चेहराच एवढा बोलका आहे कारण आणि मी तेच शशांकचा चेहरा म्हटलं. कोणी पण सांगू शकतो. नाही कारण मी तेच म्हटलं की हो आमच्यात एक म्युच्युअल फ्रेंड आहे आणि मी जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन करायला परदेशात होतो तर तिकडे होता मित्र आणि तिकडे तर मी याहीपेक्षा शांत होतो. त्यामुळे मला काही कळे ना माझ्या मित्रांनी हे ह्याला काय काय नक्की सांगितलं. मी अगदी म्हणणार होतो थांब त्याला फोन करतो, पण बरं यांनी आता कबूल केलं की असं काही नाहीये. हिच्याकडनं काय खरं आहे काय खोटं आहे काढून घेण्यासाठी तो बोलला, बाकी काही यातलं खरं नाहीये. अर्थात अजून काही गोष्टी आहेत ते मी तुला आता 1 by 1 सांगेल तुला. मला खूप बरं वाटतंय की हे असं तेजश्रीला असं वाटतंय आणि मला माहिती आहे तिनं हे माझ्याकडे बोलूनही दाखवलेलं आहे आणि खूपदा माझी स्तुती करून झालेली आहे. म्हणजे अगदी आम्ही असे खाजगी एकट्यात असतानाही हे तिने मला सांगितलेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे ते किती खरं आहे तिच्या मनातलं हे सगळं. आणि मीही तितकंच नक्की सांगेन कारण मुळात माणूस म्हणून आम्ही आधी एकमेकांना कळायला लागलो की आम्ही अगदी पब्लिक समोर कसे वागतो, प्रोडक्शनवाल्यांशी कसे वागतो, को आर्टिस्टशी कसे वागतो. यातनं ना मुळात माणूस म्हणून आम्ही कळायला लागलो एकमेकांना. कारण अदरवाईज आम्ही खूप गप्पाच मारल्या आहेत, खूप आमची मैत्री होती, असं काही नव्हतं. पण मुळात माणूस म्हणून एक आमचं छान ट्युनिंग झालं आणि त्याच्यानंतर जे चाचपडणं असतं ना की माणूस शोधण्याची एक जी प्रोसेस असते ती अरे हां इथेच संपवायची आपल्याला कारण हीच ती व्यक्ती आहे असं एका पॉईंटला पटकन आपल्याला कळतं. आणि मला वाटतं की तो प्रवास आमच्यासाठी हा असा इतका इंटरेस्टिंग मोडवरती संपला आणि रादर त्याच्यापुढे एक एकत्र प्रवास सुरू झाला. त्यामुळे येस आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की खूप छान जोडीदार मला मिळते. म्हणजे को आर्टिस्ट म्हणून तर निश्चितच खूप मोठी जोडीदार मला मिळाली होती कारण माझ्यापेक्षा सिनियर आर्टिस्ट आहे ती. पण सिनियर आहे असं एक तर तिने कधी वाटू दिलं नाही. आणि येस पर्सनल लाईफमध्येही कायम सपोर्ट आणि कायम शांत राहून सगळ्या गोष्टींवरती निर्णय देणं हे खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. शशांक खूप छान अशा मैत्रीबद्दल आपण बोलतो आहोत. पण आता लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. आता शशांकने नेमकी काय खरेदी केली आहे, तेजश्रीची काय गडबड सुरू आहे हे पण आपण जाणून घेऊयात. शशांक आता म्हणजे शॉपिंग आता शशांक नेमकं काय तू दिवाळीत खूप गिफ्ट दिलेले आहेत आपण मी पाहिलेलं आहे. म्हणजे तो आपला हार तुमचा कुठला मालिकेतला चंद्रहार वगैरे पण खरेदी केलेला आहे आपण याच्या बोरिवलीमध्ये. पण आता नेमकं आता एवढं सगळं जवळ आलंय ती वाट बघत असणार नेमकं काय सरप्राईज गिफ्ट काय असणार आहे. आत्ता तूच म्हणाला सरप्राईज गिफ्ट म्हणल्यानंतर आता मी सरप्राईज ठेवायचं असेल तर आत्ता मी सांगूच शकत नाही. एकतर ही शेजारी उभी आता आमचे लाखो प्रेक्षक आत्ता सगळे ऐकतायत बघतायत त्यामुळे त्यांच्यासमोर आत्ता काहीही उघडणं काही सांगणं हे सरप्राईज मोडण्यासारखं होईल. निश्चित हा एक
खूप पर्सनल सोहळा आहे आमचा आणि तो तसाच राहावा अशी आमची खूप इच्छा आहे. डेफिनेटली आमचं लग्न हे तुमचंही आहेच, वादच नाही, तुमच्या घरातलंच एक लग्न असणार आहे. त्यामुळे तुम्हाला किती उत्सुकता आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. पण थोडंसं लांब जाऊन असा जो विचार केला की हे आमचं लग्न आहे, आमच्या कुटुंबांचं लग्न आहे, तर ते थोडंसं आत्ता ते आम्हाला पर्सनल ठेवायचं आहे. पण डेफिनेटली लग्न झाल्यानंतर आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत आणि आम्ही एकमेकांना काय भेटी दिलेल्या आहेत त्याही सांगू तुम्हाला. शब्द झाले मुके बोलती पैजरी उतरले गालिया सोबती चांदणी पाहताना तुला चंद्रही लाजला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी जीव वेडावला. पर्सनल आहे लग्न, हे पर्सनलच ठेवणार आहोत. आणि घराघरातनं आता जशी मालिका बघताय तसे लोक घरातनंच अक्षता टाकतील की बाबा अरे तुम्ही खूप लोकप्रिय आहात. प्रत्येक घरातलं एक तुमच्यामध्ये बघता. एक मिनिट हा, अक्षतावरनं आठवलं. अक्षता ही गोष्ट अजूनही आमच्यामध्ये श्री जान्हवी सारखा चर्चेचा विषय श्री तेजश्री आणि शशांकमध्ये सुद्धा आहे की अक्षतांचा खरंच वापर करावा का. अच्छा क्या बात. आणि हा जेन्युअन थॉट आम्ही दोघांनी शेअर केला आणि आता अक्षता हा विषय निघाला म्हणून मला वाटतं ते बोलणं महत्त्वाचं आहे. कारण खरंच आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप शहरं अशी आहेत की जिकडे लोकांना 2 वेळचं अन्नही नाही लाभत आहे. अगदी एका वेळेच्या जेवणावर किंवा आज दुपारी जेवण मिळाल्यानंतर रात्री मिळेल का नाही ही भ्रांत आहे काही गावांमध्ये आजही. त्यामुळे काही म्हणजे काय म्हणतात ना, मी स्वतः भावनिक आहे किंवा धार्मिक आहे, सगळं पद्धतशीरपणे झालं पाहिजे हे मानणारीही आहे. पण पद्धतशीरपणे म्हणजे डोक्यावर 4 अक्षता पडाव्यात असं ना. मग जर आपल्या फक्त घरच्या 4 लोकांनी डोक्यावर अक्षता टाकल्या आणि बाकीच्यांनी फक्त त्यांचे आशीर्वाद आपल्याला दिले तर वाईट काय. मला वाटतं खूप सारे तांदूळ वाचतील आणि एक थोडंसं आपण सामाजिक कार्य केलं असं एक सुखही मिळेल. पुण्याचा आहे श्री. पुण्यात तुला काही पुण्यातला फिरायला कुठे घेऊन गेलाय नाही गेलाय? पुण्यातली काही सारसबाग वगैरे खूप प्रसिद्ध ठिकाणं आहेत. पुण्याला मी फिरले म्हणजे फक्त त्याच्या घरी गेले आहे. कारण आम्ही दोघं इतके बिझी आहोत. जसं मी म्हटलं की कुणीतरी 4 दिवस येऊन आमच्या नावाने शूटिंग करावं तर आमची खूप मोठी मदत होईल. तर अगदी खरं सांगू तर एक डेली सोप करताना आणि लीड म्हणून करताना, हिरो हिरोईन म्हणून करताना असं छान फिरणं, मजा करणं किंवा एक सर्वसामान्य कपल जसं जगतं ना की आम्ही संध्याकाळी भेटलो, फिरायला गेलो, असं काही नाही घडत. आणि ठीक आहे, ह्याचं काही वाईट नाही वाटत आम्हाला कारण आम्ही काहीतरी चांगलं करतो आहे. आणि चलो आम्ही दोघं खूप कलाकार म्हणून फॉर्च्युनेट आहोत की आमच्या ह्या फेजमध्ये आम्ही एकत्र काम करतो आहे. त्यामुळे निदान आम्हाला तो सहवास आहे एकमेकांचा. सेटवर डेफिनेटली तो शशांक केतकर, मी तेजश्री प्रधान ह्याच आविर्भावात आम्ही असतो आणि हे आपल्या सेटवरचेही सगळे सांगतील. पण आपलं माणूस आपल्या बरोबर आहे हे एक मोठं समाधान असतं. त्यामुळे पुणं काय मुंबई काय हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे. पण ना शशांकने तेजश्रीला पुणं फिरवलंय ना तेजश्रीने शशांकला मुंबई फिरवलंय कारण ती अपॉर्च्युनिटी सध्या आम्हाला श्री जान्हवी देत नाहीये. श्री जान्हवी आडवे येत आहे श्री जान्हवीच्या मध्येच. व्हॅलेंटाईन डे येतोय आणि व्हॅलेंटाईन डेला आपल्या काय जवळच्या व्यक्तीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं असतं. यावेळेसचा तर खूपच स्पेशल आहे तुझा व्हॅलेंटाईन डे. काही म्हणत? हो डेफिनेटली यावर्षीचा व्हॅलेंटाईन माझा नक्की स्पेशल आहे. आणि व्हॅलेंटाईन डे पुन्हा तेच माझ्या लकी व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी काहीतरी करणं. त्यामुळे माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात व्हॅलेंटाईन डेला मी सातत्याने दरवर्षी माझ्या आईवडिलांना, माझ्या घरच्यांना आणि स्वतःलाही, कारण मी स्वतःवरही तितकंच प्रेम करते त्यामुळे स्वतःलाही गिफ्ट देत राहिले. पण येस यावर्षीचा व्हॅलेंटाईन डेफिनेटली स्पेशल असणार आहे. कारण एकतर आता मला वाटतं लग्नाची तारीख तर लोकांना माहितीच आहे, ती वेगळ्यानं सांगायला नको. त्यामुळे त्यानंतरचा आमचा पहिला व्हॅलेंटाईन लग्नानंतरचा असणार आहे. आणि खूप
जास्त स्पेशल असेल आणि आयुष्यभर लक्षात राहणारा असेल, कारण कदाचित 13 तारखेला रात्री आम्ही मुंबईतूनच बाहेर जाऊ, फिरायला जाऊ कुठेतरी. त्यामुळे 14 तारखेला असे छान एकमेकांच्या सहवासात असू. आणि मला वाटतं जसं मी म्हटलं मगाशी की आम्ही एकत्र कामं करतो म्हणून सहवास असतो, पण तिथे खूप प्रोफेशनली वागणं असतं किंवा माझा को आर्टिस्ट म्हणूनच आजही वागलं जातं. मी वाट बघत होतो. बसेसचे ना बहुधा प्रॉब्लेम आहेत आज. माझा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला. तू मला मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो, नाही कळले कधी, नाही कळले कधी. शब्द झाले मुके बोलती पैंजणे, उतरले कालिया कोवळे चांदणे. पाहताना तुला चंद्रही लाजला, ओळखू लागलो तू मला मी तुला, नाही कळले कधी. जिंदगी अब तुम ही हो, चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी अब तुम ही हो. झी 24 तास तर्फे तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. असेच हसत राहा, आनंदी राहा. मस्त वाटलं. थँक्यू. तर शशांक आणि तेजश्रीचा विवाह सोहळा की जो घराघरामध्ये या सोहळ्याची सध्या वाट पाहिली जाते, यात पुढच्या आठवड्यातच तो होणार आहे. त्याची आता तुम्ही घरातनं त्यांनी विनंती केल्यानुसार प्रत्येकाने आपापल्या घरातनं त्यांना आशीर्वाद द्यावेत अशी त्यांची मागणी. व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव गुप्तासह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. झी 24 तास, एक पाऊल पुढे.